नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नफा तोटा। म्हणजे नफा आणि तोटा लवकर समजते आपल्याला। जसा व्यवहारामध्ये नफा तोटा, जीवनामध्ये नफा तोटा, तसाच गणितामध्ये नफा तोटा। तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, म्हणजेच तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील, म्हणजे तुमचा भरपूर फायदा होणार आहे। जसा तिचा मेसेज बघता तुम्ही तिची हिस्ट्री पूर्ण बघून घेता, तसा आपल्या चॅनलची पण हिस्ट्री बघून घ्या एक वेळा, म्हणजे कसं तुमचा भरपूर फायदा होणार आहे। तिच्यामुळे तर फायदा होणार नाही, पण आपल्या चॅनलची हिस्ट्री बघितल्यामुळे फायदा जरूर होणार। तर त्याला नफा तोट्यामध्ये आता नफा आणि तोटा लक्षात घ्या, टक्केवारी झाली, याच्यामध्ये नवीन काही आलं नाही। आपण जे शिकलो होतो बेसिक, आणि ते बेसिक फास्ट शिकण्यासाठी शेकडेवारीचा पार्ट 1 बघून घ्यायचा, ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। तर मित्रांनो, 10% म्हणजेच 110 होते, हे तुम्हाला माहीत आहे, हे सांगायची गरज नाही आहे। 20% म्हणजे 105 होते, 30% म्हणजे 3/10 होते, परत 16.2/3% म्हणजे 106 होते 5 नंबर, 11.1/9% म्हणजेच 109 होते 6 नंबर, 9.1/11% म्हणजेच 111 होते, 14.2/7% म्हणजेच 1/7 होते। या सर्व गोष्टी तुम्हाला शेकडेवारीच्या व्हिडिओमध्ये दिसून जातील, म्हणजेच तुमची प्रॅक्टिस होणार आहे। तरी पण मी एक वेळा तुमची प्रॅक्टिस करून देतो, काही अडचण नाही आहे। काही उदाहरणं असतात जे करून द्यावेच लागतात। 12.1/2% म्हणजेच 108, 37 पूर्णांक, परत तोच आकडा लिहिला झाला, 37.1/2% म्हणजेच 308, 62.1/2% म्हणजे 508, 33.1/3% म्हणजेच 103। हे रूपांतर फार महत्त्वाचे आहे, जे गणितामध्ये तुमच्या भरपूर फायदा होणार आहे। आणि गणितात लक्ष असू द्या, आणि बेसिकपासून महत्त्वाचं आहे, मी नेहमी सांगतो, गणितामध्ये दुसरं काही नाही मित्रांनो। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। आणि आता आपण बघणार आहोत भाग 1। भाग 1 मध्ये टाईप नंबर 1। आता सर्वात आधी एक लक्षात ठेवा, आपल्याला गणित काही वेगळं करायचं नाही, वेगळं अजिबात करायचं नाही आहे, सोप्या पद्धतीने करायचं आहे आणि काहीच वेगळं करायचं नाही आहे। तर लक्षात असू द्या मित्रांनो, 500 रुपये किमतीची वस्तू 600 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती? म्हणजे लक्षात असू द्या मित्रांनो, 500 रुपयाची वस्तू कितीला विकली? 600 रुपयाला विकली, तर नफा किती? म्हणजे लक्षात असू द्या, 500ची वस्तू कितीला विकली? 600, म्हणजे जर 100 रुपये नफा झाला का आपल्याला? हो, म्हणजे सोपी कंडिशन आहे, म्हणजे 100 रुपये नफा झाला। आणि नेहमी नफा किंवा तोटा या खरेदी किमतीवर होतो। खरेदी किंमत किती आहे? 500, 500 वर किती नफा? 100 गुणिला 100, 2 शून्य कटले, 5 दुनी 10, म्हणजे शेकडा नफा किती आला? 20% नफा आला। एक कंडिशन लक्षात असू द्या, शॉर्टकटमध्ये 500 खरेदी किंमत म्हणजे किती? 100%, टक्केच्या खाली टक्के आणि किंमतच्या खाली किंमत आली पाहिजे लक्षात। 500 म्हणजे 100 आणि विकली कितीला? 600, 600 म्हणजे किती? म्हणजे 600 गुणिला 100 भागिला 500, 0 0 कटले, 5 दुनी 10, 20 सक 120, म्हणजेच किती टक्के नफा? 20% नफा। नवीन काहीच नाही मित्रांनो गणितामध्ये, गणित तेच असतात, फक्त आपल्याला गणित यायला हवे। मित्रांनो चला बघूया गणित क्रमांक 2।
गणित क्रमांक 2. ₹1200 किमतीची वस्तू 1380 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती? शेकडा नफा किती? आता पहा, 1200ची वस्तू कितीला विकली? 1380, म्हणजेच नफा किती रुपये झाला? 180 रुपये नफा. पण त्यांना शेकड्यामध्ये हवा आहे आणि खरेदी किंमत किती आहे? 1200. 1200वर कितीचा नफा? 180 गुणेला 100. 2 शून्य कटले. साईन 2 12, साईन 3 18, म्हणजेच 30/2 उत्तर किती आले? 15% नफा. किती टक्के नफा झाला? 15% नफा. परत मित्रांनो, गणित क्रमांक 3 कडे जाऊया. गणित क्रमांक किती? 3. ₹1800 किमतीची वस्तू 1500 रुपयाला, 1500 नाही मित्रांनो, 2100 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती? 1800ची वस्तू कितीला विकल्या गेली? 2100ला, म्हणजेच आपल्याला किती रुपये नफा झाला? 300 रुपये नफा झाला. तर आपल्याला शेकडा नफा विचारला. नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. म्हणजे 1800वर किती नफा? 300 गुणेला 100. 2 शून्य कटले. साईन 3 18, 6 पंच 30, म्हणजेच 50/3 बरोबर 16.23% नफा. मित्रांनो, तर आपल्याला आता बघायचं आहे टाईप नंबर 2 बघण्याआधी होमवर्क. तर होमवर्कसाठी तुम्हाला 3 गणित देणार आहे मी. 1 गणित क्रमांक 2, गणित क्रमांक 3. 2400 रुपये किमतीची वस्तू 3000 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किती? 2700 रुपये किमतीची वस्तू 3600 रुपयाला विकल्यामुळे शेकडा नफा किती? 4000 रुपये किमतीची वस्तू 4200 रुपयाला विकल्यामुळे शेकडा नफा किती? म्हणजे पहा मित्रांनो, गणित काही पण तयार होऊ शकते. फक्त आपल्या लक्षात ठेवायचं आहे की गणित काय आहे. आणि गणितासोबत बोलणे फार महत्त्वाचे आहे. जसे मोबाईलवर बोलणे महत्त्वाचे आहे, तसेच गणितासोबत बोलणे पण महत्त्वाचे आहे. तर चला जाऊया आपण टाईप नंबर 2 कडे. कशाकडे? टाईप नंबर 2. टाईप नंबर 2 पहिलं गणित. 2000 रुपये किमतीच्या वस्तूला 1800 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती? म्हणजे मित्रांनो, 2000 रुपयाची वस्तू कितीला विकली? 1800. 2ची वस्तू 1800ला गेली, म्हणजे कितीने कमी विकली? 200 रुपये तोटा झाला. पण आपल्याला टक्केवारीमध्ये उत्तर पाहिजे, शेकडा विचारलेला आहे. तर खरेदी किंमत किती आहे? 2000. 2000 रुपयावर तोटा कितीचा? 200चा, म्हणजे गुणेला 100. 0 0 कटले, 2 1 2 आणि 0 कटले, म्हणजेच 10% काय झाला? तोटा झाला. गणित फार सोपं आहे मित्रांनो, काही नवीन नाही आहे. फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे आणि जे गणितामधून तुम्हाला येणार आहे. परत पहा मित्रांनो, गणित क्रमांक 2. 3600 रुपये किमतीच्या वस्तूला 3000 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती? म्हणजे 3600ची वस्तू कितीला विकली? 3000 रुपयाला, म्हणजेच 600 रुपये तोटा झाला. तोटा किती झाला? 600 रुपये. आणि
नफा किंवा तोटा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आहे? 3600. 3600 वर 600 रुपये तोटा म्हणजे गुणेला 100. 2 शून्य कटले. 6 1 6 6 36. 100 भागिला 6 म्हणजेच 50/3 किंवा 16.2/3%. काही अडचण मित्रांनो याच्यामध्ये? काहीच अडचण नाही. मित्रांनो चला बघूया गणित क्रमांक 3 कडे. गणित क्रमांक किती? 3 कडे. ₹5000 किमतीच्या वस्तूला 4,985 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती? 5,000 रुपयाची वस्तू कितीला विकली मित्रांनो? 4,985ला. म्हणजे किती रुपये तोटा आला? 115 रुपये तोटा. तोटा किती आला? 5,000 मायनस 4,900 फक्त 15 रुपये. तोटा किती आला? 15 रुपये. मित्रांनो पहा, म्हणून मी म्हणत असतो की बेसिक फार महत्त्वाचं आहे. माझ्याकडे एखाद्या वेळेस कॅल्क्युलेशनमध्ये घोटाळा होतो तर तुम्ही तर खूप दूरची गोष्ट आहे. वजाबाकी केली 15 रुपये तोटा. नफा किंवा तोटा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत 5,000. 5,000 रुपयावर 15 रुपये तोटा गुणेला 100. 2 शून्य कटले. 5 त्रिक 15. 5 10 50. 3/10 म्हणजेच 0.3% तोटा. किती झाला? 0.3% तोटा. तर मित्रांनो आता बघायचं आपल्याला याचं होमवर्क. तर होमवर्कमध्ये परत तुम्हाला 3 गणित देणार आहे. 2700 रुपये किमतीच्या वस्तूला 2400 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती? 7,000 रुपये किमतीच्या वस्तूला 6,000 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती? ₹1,100 रुपये किमतीच्या वस्तूला 900 रुपयाला विकल्यास शेकडा तोटा किती? मित्रांनो आता आपल्याला गणित बघायचं आहे एक, की आपण काय करतो गणितामध्ये आणि काय नाही करत. टाईप 1 आणि 2 झालेला आहे, त्याच्यावर फक्त आपल्याला 2 ते 3 गणित कठीण बघायचे आहेत. होमवर्क झालं टाईप आणि 1 2. आता टाईप नंबर 3 तर बघणारच आहोत, पण त्याआधी याच्यावर आणखी काय काय गणित फिरू शकतात, कसे गणित बनू शकतात. 1 आणि 2वर त्यांची भाषा काय चेंज होऊ शकते. जशी तिची भाषा 8 दिवसात चेंज होते तशी गणिताची पण भाषा चेंज होते. एक लक्षात ठेवा महत्त्वाचं. प्रत्येकजण आपापला फायदा बघतो हे लक्षात ठेवायचं बरं. तिची भाषा लवकर चेंज होते तिचा फायदा झाला की, तसाच कारण की ते फक्त तिच्या फायद्यासाठी तुमच्याकडे आहे, अन्यथा ते तुमच्याकडे नाही. हे लक्षात असू द्या मित्रांनो. तुमचा साथीदार तुम्ही स्वतःच आहात. कोणी पण तुमच्या स्वार्थासाठीच तुमच्यासोबत असते मित्रांनो, बाकी कोणी नसते. फक्त एक गणितच आहे बिचारं की ते स्वार्थासाठी नसते तुमच्यासोबत. कारण की ते नोकरी लागल्यावरही तुमच्यासोबत आहे, नोकरी लागण्याच्या आधी तुमच्यासोबत आहे. ते कधीच तुमचा पिछा सोडत, फक्त तेच तुमचा पिछा सोडवू शकते. तर मित्रांनो आता थोडे मिक्स गणित बघायचे आहेत, 2-3 ते समजून सांगायचे आहेत. ए ने 4,000 रुपये किमतीची वस्तू 3,500 रुपयाला विकली व बी ने 7,000 रुपये किमतीची वस्तू 6,400 रुपयाला विकली, तर
या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला, शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. मित्रांनो आता इकडे ए आणि इकडे किती आलं बी. आता एने 4,000 रुपयाची वस्तू 3500ला विकली म्हणजेच 500 रुपये तोटा, बरोबर आहे. बीने 7,000 रुपयाची वस्तू 6,400ला विकली म्हणजेच 600 रुपये तोटा, बरोबर आहे. आता मला सांगा एकूण गुंतवलेली रक्कम किती आहे, 4,000 आणि 7,000. टोटल आपली गुंतवलेली रक्कम किती आहे, 11,000 आणि 600 आणि 500. टोटल आपल्याला तोटा झालेला आहे 1100 म्हणजे गुणेला 100. 2 शून्य कटले, हा पण शून्य कटला, 11 कटले म्हणजेच 10% आपल्याला काय झाला, तोटा झाला या व्यवहारामध्ये. हे लक्षात असू द्या. परत आता आपल्याला जायचं आहे टाईप नंबर 3 कडे. टाईप नंबर कशाकडे, 3 कडे. तर मित्रांनो बघा पहिलं गणित. 700 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 10% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती. मित्रांनो सोपं आहे. 2 टेक्निकने गणित करायचं आहे, जास्त वेळ गमवायचा नाही आहे आणि फास्टमध्ये करायचं आहे. 700 रुपयाची वस्तू किती टक्के नफ्याने, 10% म्हणजे 100ची वस्तू कितीला गेली, 110ला म्हणजे 110 भागीला 100. 2 शून्य कटले, 11 साधी 77 म्हणजे उत्तर किती आले, 770. दुसरं रूपांतर मित्रांनो ज्याच्यामध्ये आपल्याला शॉर्टकट करायची आहे. तर 700 रुपये खरेदी किंमत आहे, 10% नफ्याने म्हणजेच किती, 11/10. हे कुठून आले मला विचारू नको, हे तुला शेकडेवारीचा पाठ बघावा लागेल, त्यातून तुला समजणार आहे की 11/10 कसे आले, बरोबर आहे ना. हे लक्ष तुला ठेवावे लागेल. जसा तिच्या पक्षावर कसा लक्ष ठेवतो तू, तसा गणिताच्या पक्षावर पण लक्ष ठेव ना, खूप फायदा होईल मित्रांनो. 0 0 कटले, 11 साधी 77 म्हणजेच किती आले, 770. गणितामध्ये काहीच बदल नको. आणि आता प्रत्येक गणित आपल्याला शॉर्टकट करायचं आहे, नियमाने एकही गणित होणार नाही. गणित क्रमांक 2 मित्रांनो. 800 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 20% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती. मित्रांनो खरेदी किंमत 800, 20% नफा म्हणजेच 6/5. आता कसं आलं, परत मला माहीत आहे तुमची दया येते, तुमचे दलिंदर चेहरे पाहिल्यावर माझी दलिंदरी दूर होत नाही, पण तरी पण मी तुमची दलिंदरी दूर करू शकतो. 20% म्हणजे 20 भागीला 100 म्हणजेच 1/5 आणि वाढ झाली म्हणजेच 6/5. 5 16, 16 सक 96 म्हणजे झालेले उत्तर किती आहे, 960. तर मित्रांनो आता बघायचं आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे, 3. ₹2200 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 9.111% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती. 2200 गुणेला 12/11, 11 दुनी 22, 12 दुनी 24 म्हणजे आलेले उत्तर किती आहे, 2400. म्हणजे मित्रांनो आपण किती फास्ट उत्तर काढू शकतो हे लक्षात घ्या. फक्त आपल्याला 12/11 कसे आले हे समजणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या जीवनात कशासाठी आली, फायद्यासाठी आली की घाटासाठी आली की नफ्यासाठी आली की तोट्यासाठी आली, हे समजणं याच्यावरून कळते. परत
प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे 4. 2160 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 16.2/3% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? म्हणजेच 2160 गुणेला 706. कन्फ्युजन नको, याचं रूपांतर करून घ्या आणि त्याचं 706 तुम्हाला भेटणार आहे. 6ने भाग तोडले 36. 36 गुणिले 7 मला येत नाही मित्रांनो, किती आहे? 3 7 21, साईनसाठी 42, म्हणजेच 2520. जानले उत्तर किती आहे आपले? 2520. तर चला मित्रांनो, टाईप नंबर 3चे होमवर्क बघूया. होमवर्कमध्ये 3 ते 4 प्रश्न गरजेचे आहे. 4000 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 3640 रुपये. मित्रांनो, गणित कशाचं? 4000 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 17% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? 3300 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 9.11% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? 6600 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 16.2/3% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? 14700 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 14.27% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? 5 नंबर गणित. 6000 रुपये खरेदी किमतीच्या वस्तूला 15% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? मित्रांनो, नफा आणि तोट्याचे यामध्ये आपण टाईप किती बघितलेले आहे? 3. आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा, ज्यामुळे तुमचा भरपूर फायदा होणार आहे. आणि याचे पुढील पार्ट लवकरच तुम्हाला भेटणार आहे. आणि तुमचा बेसिक ते कठीण गणितापर्यंतचा पाया मी पूर्णपणे पक्का करून देणार आहे. फक्त रूल एकच आहे की तुम्हाला सर्व गणितं बघावे लागतील. म्हणजेच एक लक्षात घ्या मित्रांनो, जर अर्ध पान लिहिलेलं असलं आणि जर तुम्ही मनातून ते पान लिहायला आले तर समजत नाही. एक लक्षात असू द्या. आणि तेच जर पान कोरं असेल आणि जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर तुम्ही ते पान पूर्णपणे लिहू शकता. म्हणजे यावरून तुम्हाला समजणार आहे की मी वाक्याचा अर्थ काय सांगणार होतो हे तुम्हाला स्वतः समजावं लागेल. म्हणजेच गोंधळ हा होतो की तुम्ही काय करता, म्हणजेच अर्ध्यातून व्हिडिओ बघता आणि मग तुम्हाला व्हिडिओ समजत नाही. बरोबर आहे ना? माझं म्हणणं आहे की सुरुवातही तुम्ही करा आणि अंतही तुम्ही करा. बरोबर आहे ना? हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.